शंभूराज देसाई बोलतायत, थेट जाऊया. घेऊन स्वतः मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सगळे ज्येष्ठ मंत्री 2.5 पावणे 3 तास सन्मान्य अध्यक्ष महाराज बैठक चालली. पण महाविकास आघाडीचे तीन प्रमुख नेते सन्मान्य अध्यक्ष महाराज त्या बैठकीला आले नाहीत. बाहेर म्हणायचं आम्हाला ह्या समाजाच्या बद्दल कळवळ आहे, आम्हाला त्या समाजाच्या बद्दल कळवळ आहे. मग त्यांचे प्रश्न सोडवून निर्णय घेण्याची वेळ आली होती. तुमचं मत सरकार विचारत होतं. तुम्ही सांगायला पाहिजे होतं ना की मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण द्या किंवा देऊ नका. जे काही तुम्हाला म्हणायचं होतं ते तुम्ही सन्मान्य अध्यक्ष महाराज कालच्या बैठकीमध्ये येऊन म्हणायला पाहिजे होतं. पण जाणीवपूर्वक कुणाचा तरी फोन आला, कुणाचा तरी आदेश आला आणि म्हणून जाणीवपूर्वक या बैठकीवर महाविकास आघाडीनं बहिष्कार टाकला. आता मला मराठा आरक्षणासंदर्भात लढा उभा करणाऱ्या श्री मनोज जरांगे पाटलांना या ठिकाणी विनंती करायची आहे. या लोकांचे चेहरे आता तुमच्या समोर आलेले आहेत. या लोकांनी काय वागणूक, या लोकांनी कशी दुटप्पी भूमिका घेतली हे महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. त्यामुळं आता याचं ज्यांना राजकारण करायचंय त्यांना जरूर राजकारण करू द्या. पण माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचं हे महायुतीचं सरकार जो शब्द यापूर्वी दिलेला आहे तो शब्द पूर्ण करण्यासाठी जे करावं लागेल ते या सगळ्यांना विश्वासात घेऊन नक्की करेल एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि ज्यांनी राजकारण काल केलं या बैठकीवर बहिष्कार घालून त्यांचा चेहरा आज महाराष्ट्राच्या समोर उघडा झालेला आहे. एवढंच मला या निमित्तानं सन्मान्य अध्यक्ष महाराज सांगायचंय. मुनगंटीवार साहेब, हा बोला ना. अतिशय महत्वाच्या विषयावर आज सन्माननीय सदस्य निवेदन एक मुनगंटीवार साहेबांचं एक निवेदन नाही, मी याच्यावर बोलतोय. ठीक आहे, बोला. अध्यक्ष महोदय, नाही अजितदादांना बोलतोय. 2 मिनिटं अजितदादांना बोलतोय. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने पुरवणी मागण्यांवरील चर्चा व मतदानाच्या संदर्भात विधानसभा नियमातील नियम 262 मधील 3 दिवसाच्या कालावधीबाबतची जी तरतूद आहे ती विधानसभा नियम 57 स्थगित करण्यात यावी असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की पुरवणी मागण्यावरील चर्चा व मतदानाच्या संदर्भात विधानसभा नियमातील नियम 262 मधील 3 दिवसाच्या कालावधीबाबतची जी तरतूद आहे ती विधानसभा अधिनियम 57 अन्वये स्थगित करण्यात यावी. प्रश्न असा आहे की पुरवणी मागण्यावरील चर्चा व मतदानाच्या संदर्भामध्ये विधानसभा नियमातील कलम 260/2 मधील 3 दिवसाच्या कालावधीबाबतची जी तरतूद आहे ती विधानसभा नियम 57 अन्वये स्थगित करण्याची सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्याने होय म्हणावे, प्रतिकूल असेल त्याने नाही म्हणावे. होळीचे बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला. अध्यक्ष महोदय, सन 2024-25च्या वर्षाच्या पुरवणी मागण्यावर चर्चा व मतदान पहिला व शेवटचा दिवस. अध्यक्ष महोदय, राज्य शासनानं जम्मू काश्मीर राज्याच्या इचगाम येथे उत्तर प्रदेश राज्याच्या अयोध्या नगरीत महाराष्ट्र भवन इमारतीचं बांधकाम करण्याचा निर्णय घेतला आहे. सदर कामावर होणारा खर्च हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंजूर अनुदानातून भागवण्यात येणार आहे याची नोंद सभागृहाने घ्यावी. त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2024-25च्या वर्षातील बाब क्रमांक 1 ते 299 मधील एकूण रुपये अक्षरी 94,889 कोटी 6,67,000 फक्त इतक्या रकमेच्या पुरवणी मागण्या मंजुरीसाठी एकत्ररित्या सभागृहासमोर मांडत आहे. आता मी सन 2024-2025च्या पुरवणी मागण्यासंदर्भातील 1 शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, 2 नगर विकास, 3 सार्वजनिक बांधकाम विभाग, 4 उद्योग ऊर्जा कामगार व खनिज कर्म विभाग व 5 पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग या विभागाच्या पुरवणी मागण्या वितरित केलेल्या सूचित दर्शवल्याप्रमाणे एकत्रितपणे मतास टाकतो. 1 शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अनुक्रमांक 18 ते 20, 2 नगर विकास विभाग,
अनुक्रमांक 21 ते 25, 3 सार्वजनिक बांधकाम विभाग अनुक्रमांक 27 ते 31, 4 उद्योग ऊर्जा कामगार व खनिज कर्म विभाग अनुक्रमांक 37 ते 42, 5 पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग अनुक्रमांक 66 अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. मागण्या संमत झाल्या. आता मी चर्चेसाठी अभ्यास प्राथमिक क्रमांक नसलेल्या खालील विभागाच्या पूर्ण मागण्या कामकाज पत्रिकेसोबत सूचित दर्शवल्याप्रमाणे 31 मतास टाकतो. 1 सामान्य प्रशासन विभाग अनुक्रमांक 1 ते 2, 2 गृह विभाग अनुक्रमांक 3 ते 7, 3 महसूल व वन विभाग अनुक्रमांक 8 ते 10, 4 कृषी पशुसंवर्धन दुग्ध विकास व मत्स्य व्यवसाय विभाग अनुक्रमांक 11 ते 17, 5 वित्त विभाग अनुक्रमांक 26, 6 जलसंपदा विभाग अनुक्रमांक 32 व 33, 7 विधी व न्याय विभाग अनुक्रमांक. तर विधानसभेतल्या कामकाजावरती असंच लक्ष असणार. त्यापूर्वी